नमस्कार. आज आहे 13 नोव्हेंबर. लाडकी बहिणीच्या संदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी धडाकेबाज डायलॉग मारतात. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार. आज तारीख आहे 13 नोव्हेंबर. 13 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त आता पैसे वाटप होणार. संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुमच्या सर्वांच्यासाठी खूप मोठी खुशखबर समोर घेऊन आलेलो आहे. तर या ठिकाणी बघा, मिस्टर रँडम मराठी युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कमिटमेंट दिलेली आहे. एक बार कमिटमेंट करती तो मैं खुद की भी नहीं सुनता. अमरावतीत मुख्यमंत्र्यांची तुफान टोलेबाजी. तर बघा, अमरावतीमध्ये एक कार्यक्रम होता. त्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आणलेली आहे आणि खूप मोठी घोषणा केलेली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, या ठिकाणी सर्वात मोठी आतापर्यंतची लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, अमरावतीत महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले. त्याचवेळी डायलॉगबाजीने सभा गाजवली. अमरावतीत त्यांनी डायलॉगबाजी केली आहे. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत ते आपण या ठिकाणी अपडेट पाहूया. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, आपण लाडक्या बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याचे सांगितले होते. आता लाडक्या बहिणींना आपले सरकार जादा रक्कम देणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तर बघा, आता तुम्हाला त्यापेक्षाही अधिक रक्कम मिळणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली आहे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे, एक बार कमिटमेंट करती तो मैं खुद की भी नहीं सुनता असा डायलॉग म्हणताच सभेत एकच खसखस पिकली. महिलांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. हा डायलॉग त्यांनी मारल्यानंतर सर्व महिलांनी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावाने घोषणा केली. ठीक आहे. त्यानंतर बघा, माझ्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे एकदा नाही तर अनेकदा तुरुंगात जायला तयार असल्याचे सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेले आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खूप मोठी खुशखबर समोर येत आहे. तर सर्वात पहिली खुशखबर काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना नुकताच महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेल्या 1500 रुपयाचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. अशातच आता बघा, दुसऱ्या बाजूला एका बाजूला आहे तुम्हाला माहित आहे महायुती, तर दुसऱ्या बाजूला आहे या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा की महाविकास आघाडी. तर बघा, अशातच आता महाविकास आघाडी सुद्धा खूप मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. तर बघा, महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात एका महत्वाकांक्षी घोषणा करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून महाराष्ट्रातील सरसकट महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. काँग्रेस महाविकास आघाडी कडून करण्यात आलेल्या या योजनेची सर्वत्र सध्या जोरदार चर्चा होत आहे. तर बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे महाविकास आघाडीने की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 3000 रुपये देणार आहोत. ठीक आहे. तसेच त्यांनी अजून काही या ठिकाणी बघा खूप मोठ्या खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतरची मोठी खुशखबर आहे या ठिकाणी बघा, गेल्या निवडणुकांमध्ये असं दिसून आलं की महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा अधिक संख्येने महिला मतदान करत आहेत. महिलांची मते अनेकदा निर्णायक ठरत आहेत. अशा परिस्थितीत माझी लाडकी बहिणींचा लाभ राज्यातील काही ठराविक महिलांनाच मिळत असल्याने महाविकास आघाडीकडून घोषित करण्यात आलेली महालक्ष्मी योजना ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी गेम चेंजर ठरू शकते. ठीक आहे. तर बघा, त्यांनी महाविकास आघाडीने सुद्धा घोषणा केलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पहिला विभाग या ठिकाणी बघा, या ठिकाणी आहे नागपूर असेल, वर्धा जिल्हा असेल, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी बघा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार, त्यानंतर मुंबई, नाशिक, त्यानंतर बघा सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, मुंबई सिटी, रत्नागिरी, त्यानंतर बघा सिंधुदुर्ग, कोल्हापूर असेल, या ठिकाणी बीड असेल, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, जालना सर्व जिल्ह्यांमध्ये आता बघा हे 6 विभाग आहेत टोटल. सर्व जिल्ह्यांमध्ये आता लवकरच पैसे वाटप होणार आहेत. महायुतीने सांगितलेलं आहे की आम्ही सर्व महिलांना 2100 रुपये देणार आहोत आणि त्यापेक्षाही त्यामध्ये वाढ करणार आहोत. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करणार आहोत. त्यामुळे बघा, या 36च्या 36 जिल्ह्यांमधील सर्व महिलांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे.
त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आता महत्वाची अपडेट या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 1500 वरून आम्ही 2100 रुपये मानधन प्रति महिना देणार असं त्यांनी एका सभेमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे। तसेच बघा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, विद्यापीठांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप साऱ्या घोषणा केलेल्या आहेत। त्यांनी अजूनही काही घोषणा केलेल्या आहेत, सर्व घोषणा या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर बघा कधी मिळणार 2100 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता। आता बघा सर्व ताई, माता, बहिणी सर्व आता लाडकी बहीण योजनेचे नेक्स्ट हप्ता कधी येणार, 6वा हप्ता कधी येणार याची वाट पाहत बसलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे, शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे। तसेच बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन आशीर्वाद दरम्यान घोषणा केली की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेत सध्या दिल्या जाणाऱ्या रकमेत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये करण्यात येणार आहे। म्हणजे जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांचे सरकार 600 रुपयांची वाढ करणार आहे। तसेच बघा एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अजूनही काही घोषणा केलेल्या आहेत। तर बघा त्यांनी पहिली जी घोषणा केलेली आहे, राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाह 2100 रुपये देणार, पोलीस दरात 25,000 महिलांची भरती करणार। तसेच दुसरी घोषणा त्यांनी केलेली आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15,000 रुपये देणार। अगोदर बघा शेतकरी सन्मान योजनेमधून 12,000 रुपये मिळत होते, आता त्यामध्ये 3,000 रुपयाची वाढ करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्याची हमी देणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपयांची मदत करणार। त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार असं सुद्धा सांगितलेलं आहे। राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार। त्यानंतर 45,000 रस्ते बांधणार। अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15,000 रुपये वेतन देणार। त्यानंतर 9 आहे, वीज बिलात 30% कपात करणार। 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2019 सादर करणार असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे। या 10 मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेल्या आहेत। तसेच बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाविकास आघाडीने सुद्धा खूप काही घोषणा केलेल्या आहेत, तर त्या आपण पाहूया। तर बघा महालक्ष्मी योजनेसोबतच महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतील महाविकास आघाडीच्या या घोषणा। तर महाविकास आघाडीच्या कोणत्या घोषणा आहेत ते आपण पाहूया। तर बघा महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार। त्यानंतर बघा महाराष्ट्रातील महिलांचा बस प्रवास पूर्णपणे मोफत करणार। त्यानंतर महाविकास आघाडीची तिसरी घोषणा आहे, दर वर्षाला 6 घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयात देणार। चौथी घोषणा आहे, संजय गांधी निराधार योजनेची रक्कम या ठिकाणी बघा वाढवून 2000 रुपये करणार। 5वी गोष्ट आहे, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या 2 दिवस ऐच्छिक रजा देणार असं सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे। त्यानंतर बघा अजूनही काही घोषणा आहेत तर त्या आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या इलेक्शन प्रचारासाठी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात प्रामुख्याने महिला, शेतकरी, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत। आणि ही अपडेट आपण युट्यूबवरती मिस्टर रँडम मराठी युट्यूब चॅनलला सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। ठीक आहे, त्यानंतर बघा आता या घोषणा काय आहेत आपण त्याविषयी या ठिकाणी अपडेट पाहणार आहोत। तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण घोषणा, महाराष्ट्र राज्यातील चर्चेत असलेली लोकप्रिय योजना, ज्यामध्ये बघा आतापर्यंत 1500 रुपये प्रमाणे जवळपास महिलांना 7500 रुपये 5 महिन्याचे जमा करण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा अशातच बघा पाठीमागे एक न्यूज व्हायरल झालेली होती दिवाळी बोनस संदर्भात, तर 5000 रुपये दिवाळी बोनस जमा केली जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती। परंतु महाराष्ट्र सरकारने या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा केली जाणार। तर आज आपण सरकारने दिवाळीला कधी जमा केले आणि तो किती मिळाला या संदर्भात संपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा दिवाळी बोनस संदर्भात काय अपडेट आहे, तर बघा दिवाळी बोनस 5500 रुपये। तर बघा सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना दिवाळी बोनस 5500 रुपये सरकारकडून दिले जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती। या संदर्भात आमच्या टीमकडून पडताळणी केली असता महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती देताना त्या म्हणाल्या की महाराष्ट्र सरकारने महिलांना दिवाळी बोनस देऊ अशी अद्याप कोणतीही घोषणा केली नाही, त्यामुळे अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये। त्यामुळे बघा जी 5500 रुपये दिवाळी बोनस मिळणार अशा प्रकारच्या ज्या काही न्यूज व्हायरल होत्या त्या फक्त अफवा होता, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तुम्हाला फक्त दर महिन्याला कंटिन्युअसली हप्ते मिळणार आहेत। तसेच बघा या ठिकाणी नवीन घोषणा झालेली आहे, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना नेमकी काय आहे, तर बघा या योजनेत विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कोणत्याही हमीशिवाय बँक आणि वित्तीय संस्थांकडून 10 लाखापर्यंतचे कर्ज घेऊ शकतात। तसेच 7.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 7.5 क्रेडिट गॅरंटी सरकारकडून दिली जाते।
तसेच बघा, ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 4.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना कर्जावरील व्याजावर संपूर्ण अनुदान मिळते. वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरती 3% अनुदान मिळते. तसेच बघा, अर्ज कुठे भरायचा, आता कसा भरायचा, त्याची वेबसाईट काय आहे, आता त्याविषयी सुद्धा अपडेट सांगतो. तर बघा, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना, तर बघा ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता. तसेच बघा, या योजनेचे काय फायदे आहेत, तर पहिला फायदा आहे कोणत्याही हमीशिवाय तुम्हाला कर्जाची उपलब्ध होते. क्रेडिट गॅरंटी आणि व्याजदरावर अनुदान मिळते. उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा मोठा स्रोत, ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट राहू नये त्यांना फायदा होतो. तसेच प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचा पर्याय उपलब्ध करून देते. असे काही फायदे आहेत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सविस्तर सर्व नवीन अपडेट शेअर केलेले आहे. जर तुम्ही आपल्या मिस्टर रँडम मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल.